Hello everyone. Because of some technical issue, last video was incomplete. So we will start from that point which was remaining. तर लास्ट लेक्चर मध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे त्या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो मी त्या ठिकाणाहून स्टार्ट करतोय पुढे. ओके. तर आपण इथपर्यंत बघितलं होतं, त्याच्यानंतर आपण बघणार होतो की अशा कोणत्या ऑथॉरिटी जे त्या ऑथॉरिटी जे काही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट रेग्युलेशन ऍक्ट आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी रेग्युलेशन किंवा कंट्रोल ठेवण्याचं काम करतात. तर त्याच्यामध्ये आहे सेंट्रल ऍडवायझरी काउन्सिल अँड द डेव्हलपमेंट काउन्सिल. So let's see one by one. First of all, we will see the Central Advisory Council. Okay. So by the government of India to advise on the matters of the development and the regulation of the scheduled industry. तर scheduled industry च्या रिलेटेड जे काही ऍडवाइस असतील किंवा त्यांचे मॅटर असतील त्याच्यामध्ये लुक इन करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू ही जी कमिटी आहे ती कमिटी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केली जाते. देन द चेअरमॅन अँड द ऑल मेंबर्स ऑफ द ऑल मेंबर्स टू बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. चेअरमन आणि ऑल मेंबर्स हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू अपॉइंट केले जातात. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॅक्सिमम 30 मेंबर्स असू शकतात. देन टू रिप्रेझेंट इंटरेस्ट ऑफ ओनर्स. तर याच्यामध्ये कोण कोण असतील तर ओनर्स असतील इंडस्ट्रीचे, त्याच्यानंतर एम्प्लॉईज असतील, त्याच्यानंतर कन्झ्युमर्स असतील, त्याच्यानंतर प्रायमरी सप्लायर्स असतील, तर इतर लोक याच्यामध्ये असणार आहेत. ते लोक मिळून हे 30 मेंबर त्या ठिकाणी असतील. ओके. ऑल्सो सब कमिटीज आर देअर फॉर द सेंट्रल ऍडवायझरी काउन्सिल. जर समजा सेंट्रल ऍडवायझरी कमिटीला असं वाटत असेल की तिथं नीड आहे अजून सब कमिटीज डेव्हलप करण्याची, तर त्या ठिकाणी सब कमिटी सुद्धा असू शकते. ओके. आणि हे जे काही सब कमिटीज असतील ते प्रॉपर सेंट्रल ऍडवायझरी जी काही काउन्सिल असेल त्या काउन्सिलला त्या ठिकाणी हेल्प करण्याचं काम करतील. ओके. सो हे झालं तुमचं सेंट्रल ऍडवायझरी काउन्सिल. आता आपण बघू डेव्हलपमेंट काउन्सिल. सो डेव्हलपमेंट काउन्सिल मे बी परफॉर्म एनी ऑफ द फॉलोइंग. तर खालीलपैकी जे काही दिले ते फंक्शन्स त्याचे असतील डेव्हलपमेंट काउन्सिलचे. सो रिकमेंडिंग टार्गेट्स फॉर प्रोडक्शन, कोऑर्डिनेटिंग प्रोडक्शन प्रोग्राम्स अँड रिव्ह्यूइंग प्रोग्राम. तर प्रोडक्शनच्या रिलेटेड, त्याच्यानंतर प्रोडक्शनच्या रिलेटेड जे पण काही प्रोग्राम असतील त्याला कोऑर्डिनेट करण्याचं काम करतील. त्याच्यानंतर जी काही प्रोग्रेस असेल ते प्रोग्रेस रिव्ह्यू करण्याचं काम पण डेव्हलपमेंट कमिटी त्या ठिकाणी बघेल. त्याच्यानंतर सजेस्टिंग द एफिशियन्सी नॉर्म्स, असे काही एफिशियंट नॉर्म असतील तर ते नॉर्म त्या ठिकाणी ही कमिटी त्याच्यामध्ये सजेस्ट करण्याचं काम करेल. देन द मेजर्स फॉर द मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ द इंडस्ट्रियल कॅपॅसिटी. त्याच्यानंतर जे काही इंडस्ट्रीची कॅपॅसिटी ते मॅक्सिमम यूज केली जाते का त्याच्यावर पण लक्ष ठेवण्याचं काम ह्या कमिटीचं असणार आहे. देन द बेटर मार्केटिंग अँड द डिस्ट्रीब्युशन विल बी ऑब्झर्व बाय दिस पर्टिक्युलर कमिटी ऑर द काउन्सिल. देन द स्टँडर्डायझेशन ऑफ द प्रॉडक्ट, जे काही प्रॉडक्टचं स्टँडर्डायझेशन आहे ते प्रॉपरली स्टँडर्ड क्वालिटीचं होत आहेत की नाही ते पण त्या ठिकाणी बघण्याचं काम ह्या कमिटीचं असणार आहे. देन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द कंट्रोल्ड मटेरियल, जे काही मटेरियल असेल ते मटेरियलचं प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन होतंय का त्याच्यावर पण लक्ष ठेवण्याचं काम या कमिटीचं असणार आहे. त्याच्यानंतर वर्क स्टडी, देन ट्रेनिंग अँड रिट्रेनिंग ऑफ वर्कर्स, जे काही वर्कर्स असतील त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग ॲज वेल ॲज आफ्टर स्पेसिफिक पिरियड, इट मे बी 6 मंथ ऑर द 1 इयर, जो पण काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये प्रॉपर रिट्रेनिंग केलं जाते की नाही वर्कर्सला, ते पण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट काउन्सिल त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम करेल. ओके. So then scientific and the industrial research. तर सायंटिफिक ॲज वेल ॲज द इंडस्ट्रियल रिसर्च रिलेटेड जे पण काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या ऍक्टिव्हिटीमध्ये लुक इन टू करण्याचं काम ह्या कमिटीचं असणार आहे. देन द स्टँडर्डायझेशन ऑफ अकाउंटिंग अँड द कॉस्टिंग मेथड्स, याच्यामध्ये पण लक्ष ठेवण्याचं काम ह्या कमिटीचं त्या ठिकाणी असेल. ॲज वेल ॲज द स्टॅटिस्टिक्स, तर स्टॅटिस्टिकच्या रिलेटेड जो पण काही डेटा असेल त्या डेटावर लक्ष ठेवण्याचं काम हे डेव्हलपमेंट कमिटीचं त्या ठिकाणी असणार आहे. देन द डिसेंट्रलायझेशन ॲट द सब कॉन्ट्रॅक्टिंग फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्री, जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे त्याचं प्रॉपरली त्या ठिकाणी मॅनेजमेंट करण्याचं काम पण या डेव्हलपमेंट कमिटीचं असणार आहे. देन हिअर आर द सम रेग्युलेशन्स ऑफ द शेड्यूल इंडस्ट्रीज. आता शेड्यूल इंडस्ट्रीजचं रेग्युलेशन्स कशा प्रकारे केलं जातं किंवा काय करण्याची गरज असते ते आपण बघू. रजिस्ट्रेशन ऑफ द एक्झिस्टिंग अंडरटेकिंग्स, तर
ऑलरेडी ज्या काही एक्झिस्टेड इंडस्ट्रीज होत्या त्या इंडस्ट्रीचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रॉपरली करण्यात आलं, ॲज वेल ॲज गेट द सर्टिफिकेट विथ इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी अँड द अदर डिटेल्स. तर जे पण इंडस्ट्री त्या ठिकाणी स्थापन झाली असेल, न्यू इंडस्ट्री त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाली असेल, तर त्या लोकांना त्या इंडस्ट्रीला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करण्याचं काम पण ह्या कमिटीचं असणार आहे, जे आपण कमिटी आपण प्रिव्हियसली त्या ठिकाणी डिस्कस केल्या. ओके. आणि इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली त्याच्यावरती कंट्रोल हा त्या कमिटीचा त्या ठिकाणी असणार आहे. ओके. देन हिअर आर द इंडस्ट्रियल लायसन्सिंग. आता इंडस्ट्री एखादी त्या ठिकाणी स्थापन होते, इस्टॅब्लिश होते, तर त्याला लायसन्सिंग प्रोव्हाइड करण्याचं काम पण ह्याच ऍक्टच्या अंडर केलं जातं. ऑल न्यू युनिट्स विल रिक्वायर ए लायसन्स. कोणतंही नवीन इंडस्ट्रियल युनिट असेल तर त्याला लायसन्सची रिक्वायरमेंट असणं गरजेचं आहे, किंवा लायसन्स त्याला मिळवून घेणं बंधनकारक असणार आहे. फॉर दिस देर विल बी लायसन्सिंग कमिटी. तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी लायसन्सिंग कमिटी असणार आहे, जे की प्रॉपर लायसन्सिंग इश्यू करेल. फाईव्ह टाइप्स ऑफ लायसन्सेस आर देअर. तर 5 प्रकारचे लायसन्सेस त्या ठिकाणी असणार आहेत. फर्स्ट वन इज फॉर न्यू अंडरटेकिंग. पहिलं असेल ते नवीन इंडस्ट्री ज्या असतील त्यांच्यासाठी असतील. देन सेकंड वन इज सबस्टॅन्शियल एक्सपान्शन. म्हणजे इंडस्ट्री ऑलरेडी आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपान्शन केलं, त्याला थोडंसं वाढवलं, तर त्याचं पण त्या ठिकाणी लायसन्स असेल. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ न्यू आर्टिकल. त्याच्यानंतर नवीन एखादा प्रॉडक्ट किंवा नवीन एखादी वस्तू तुम्ही त्या ठिकाणी प्रोड्यूस करताय, तर त्याचं प्रॉपरली सेपरेट लायसन्स तुम्हाला घ्यावं लागेल. देन द चेंज इन द लोकेशन. जर तुम्ही तुमचं इंडस्ट्रीचं लोकेशन चेंज करताय, तर त्या लोकेशन न्यू लोकेशनचं पण त्या ठिकाणी लायसन्स असणं गरजेचं असेल. देन कॅरिंग ऑन द बिझनेस. जर समजा तुम्ही बिझनेसच पुढे वाढवलंय, त्याचं एक्सपान्शन केलंय, तर त्याचं पण लायसन्स असणं गरजेचं असणार आहे. देन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मे गिव्ह द एक्झम्पशन्स, रिवोक ऑर द अमेंड द लायसन्स. आणि गव्हर्नमेंट इंडिया त्या ठिकाणी एक्झम्पशन पण प्रोव्हाइड करतं, की तुम्ही तुमचं लायसन्स तुम्हाला वाटलं तर काढू पण शकता किंवा त्याला वाढवू पण शकता. ओके. सो दीज आर द रिलेटेड ऑफ द इंडस्ट्रियल लायसन्सिंग प्रोसेसेस. देन हिअर आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लायसन्सिंग. आता लायसन्सिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत ते बघू आपण. अचीव डिझायर पॅटर्न ऑफ द डिस्पर्सल ऑफ इंडस्ट्रीज. तर एक प्रॉपर पॅटर्न सेट करण्यासाठी इंडस्ट्रीचा ते लायसन्स असणं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. देन द एनकरेज न्यू एंटरप्रिन्युअर्स अँड अवॉइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर. तर जे काही न्यू एंटरप्रिन्युअर्स असतील, न्यू जे काही यंग जनरेशन असेल, त्या यंग जनरेशनला त्या ठिकाणी एनकरेज करण्याचं काम हे या लायसन्सिंग थ्रू त्या ठिकाणी करण्यात येईल. देन द प्रमोट स्मॉल स्केल इंडस्ट्री. जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्री त्यांना प्रमोट करण्यासाठी पण त्या ठिकाणी लायसन्सिंगचा यूज होऊ शकतो. देन रेग्युलेट फॉरेन कॅपिटल अँड द टेक्नॉलॉजी. ओके. जे काही फॉरेन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि त्याची जी काही टेक्नॉलॉजी असणार आहे, ती टेक्नॉलॉजी पण आपल्या कंट्रीमध्ये यूज करण्याचं काम किंवा इम्प्लिमेंट करण्याचा ऑब्जेक्टिव्ह ह्या लायसन्सिंग थ्रू त्या ठिकाणी केलं जाईल. देन द इन्शुअर प्रॉपर यूज ऑफ द टेक्नॉलॉजी ऑन द स्केल इकॉनॉमिक्स. जे काही प्रॉपर यूज असेल टेक्नॉलॉजीचं, तो त्या ठिकाणी होतोय की नाही ते पण फॉलोअप घेण्याचं काम ह्या ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी केलं जाईल. देन द कंट्रोल इंडस्ट्रियल पोल्युशन. जे काही इंडस्ट्री थ्रू त्या ठिकाणी पोल्युशन जनरेट होणार आहे, त्याच्यावरती पण कंट्रोलिंग ठेवण्याचं काम ह्या कमिटीचं असणार आहे, किंवा ह्या ऍक्ट किंवा रूलच्या अंडर त्या ठिकाणी बघलं जाणार आहे. त्याच्यानंतर इन्शुअर ॲडिक्युएट सप्लाय ऑफ गुड्स, एम्प्लॉयमेंट, जनरेशन. तर प्रॉपर अमाऊंटमध्ये गुड्स त्या ठिकाणी सप्लाय होत आहेत नाही, किंवा एम्प्लॉयमेंट किंवा जे काही वर्कर्स आहेत ते प्रॉपर अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी आहेत की नाही ते पण, किंवा त्याच्यावर पण त्या ठिकाणी कंट्रोलिंग ठेवण्याचं काम ह्या ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी केलं जाईल. देन पॉवर टू इन्व्हेस्टिगेट, एक्झरसाइज, कंट्रोल, टेक ओव्हर मॅनेजमेंट, इव्हन सोल्ड. तर काही केसमध्ये इन्व्हेस्टिगेट करायचं असेल किंवा एखादं इंडस्ट्रीचा कंट्रोल घ्यायचा असेल किंवा त्याला मॅनेज करायचं असेल, इव्हन सोल्ड झाल्यानंतरही, तर ते हे ऍक्ट किंवा रूलच्या अंडर त्या ठिकाणी ते परफॉर्म केलं जाईल किंवा बघितलं जाईल. इफ जस्टिफायबल फॉल इन आउटपुट और इन क्वालिटी और रेज इन प्राइस. जर समजा काही प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल क्वालिटीच्या रिलेटेड किंवा प्राइसच्या रिलेटेड किंवा अदर काही अजून प्रॉब्लेम असेल, तर त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेम मध्ये पण लुक इन टू किंवा बघण्यासाठी या रूल किंवा ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी त्यांना अधिकार असेल.
and the such order to have effect for maximum 5 years may be extended up to the 12 years. आणि हे जे काही लायसन्सिंग असेल ते लायसन्सिंग असू शकतं तुमचं 5 वर्षापर्यंत किंवा ते एक्सटेंड होऊ शकतं अप टू 12 years. ओके. सो नेक्स्ट पॉइंट इज पॉवर टू प्रोव्हाइड रिलीफ टू सर्टेन इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. आता काही केसमध्ये इंडस्ट्रीजला थोडंसं त्या ठिकाणी रिलीफ देण्यात येईल. तर त्या केस कोणत्या कोणत्या? व्हेअर मॅनेजमेंट कंट्रोल हॅज बीन टेकन ओव्हर बाय द गव्हर्नमेंट. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पूर्ण मॅनेजमेंट हे गव्हर्नमेंट बघत असेल. देन व्हॅलिडिटी अप टू 1 year मे बी एक्सटेंडेड अप टू 8 years. काही ठिकाणी जर समजा व्हॅलिडिटी 1 yearची असेल तर ती एक्सटेंड होऊ शकते अप टू 8 years पर्यंत. देन मे सस्पेंड द applicability of provision act like industrial dispute act or any contract agreement in force at the time of takeover. तर असं काही एखादं कॉन्ट्रॅक्ट असेल टेक ओव्हर करण्याच्या टायमाला घेतलेलं तर त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण त्या डिस्प्यूट मध्ये पण लक्ष ठेवण्याचं काम ह्या ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी केलं जाईल. देन द प्राइस अँड द डिस्ट्रीब्युशन कंट्रोल. जे काही प्राइस असतील गुडच्या, त्याच्यानंतर त्याचं काही डिस्ट्रीब्युशन असेल गुडचं, त्याच्यावरती पण कंट्रोल ठेवण्याचं काम ह्या ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी केलं जाईल. देन द लायसन्स. लायसन्स मीन व्हॉट? A written permission from the government of India to manufacture specified articles in the schedule contains the particulars, name, location, article to be manufactured, capacity, etc. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून जे काही रिटर्न फॉर्म मध्ये परमिशन असेल त्याला म्हणता लायसन्स. ओके. आणि याच्यामध्ये लायसन्स मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असेल त्या व्यक्तीचं नाव, लोकेशनचं नाव, देन कोणतं प्रॉडक्ट त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असणार आहे. इफ द ऍप्लिकेशन इज अप्रूव्ड अँड नो फर्दर क्लिअरन्स रिक्वायर्ड. जर समजा ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालं आणि अजून दुसरं कोणतं क्लिअरन्स रिक्वायर्ड नसेल तर जे काही इंडस्ट्रियल लायसन्स असेल ते लायसन्स त्यांना प्रोव्हाइड करण्यात येईल. ओके. सो हे झालं रिलेटेड ऑफ द लायसन्स इश्युइंग. देन आय होप all of you understand regarding of the इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट द रेग्युलेशन ऍक्ट. तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला काय बघायचं होतं की जे काही इंडस्ट्रीच्या रिलेटेड डेव्हलपमेंट असतील किंवा इंडस्ट्रीचा एखादा न्यू प्लांट त्या ठिकाणी येत असेल, जर एक्सपान्शन होत असेल तर त्या केसमध्ये कोणती कमिटी त्या ठिकाणी लुक इन टू करणार आहे आणि कोणती कमिटी त्याच्यामध्ये लक्ष ठेवणार आहे, किंवा जर समजा न्यू इंडस्ट्री आपल्याला त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करायची तर आपल्याला काय प्रोसेस फॉलो करायची किंवा कोणाची परमिशन घ्यायला लागते ते आपण याच्यामध्ये बघितलं. सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस चॅप्टर. ओके. सो इनफ फॉर द डे. थँक यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक यू.